अंडरग्राउंड मेट्रो सुरू होऊन 6 महिने उलटले, त्यानंतर देखील मोबाईल नेटवर्क गायब आहे। खरं तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या JVLR स्थानकापासून ते कब परेडपर्यंत ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली। मात्र पहिल्या दिवसापासूनच या मेट्रोमध्ये कुठल्याही सिम कार्डला नेटवर्क मिळत नव्हतं। मुंबईच्या वरळी स्थानकापर्यंत एखाद दुसऱ्या नेटवर्क प्रोव्हायडरला नेटवर्क मिळतं, मात्र अजूनही सगळ्याच सिम कार्डला JVLR पर्यंत नेटवर्क मिळत नाही। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून भुयारी मेट्रोमध्ये नेटवर्क पुरवण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला होता, मात्र काही कारणामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आलं। नव्याने याबाबतची निविदा काढण्यात आली आहे, त्यासाठी 10 एप्रिल ही अंतिम मुदत आहे। या नेटवर्कबाबतचा मेट्रोमधून रिॲलिटी चेक केला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबई मेट्रो मार्गिका 3 ही सुरू होऊन आता 6 महिने उलटले आहे। मात्र असं असलं तरी या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सगळ्यात मोठी एक समस्या, त्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं, ती म्हणजे या मेट्रोमध्ये नसणारं मोबाईल नेटवर्क। सध्या आपण या मेट्रोतून प्रवास करतोय, आपण बघतोय की ही सिद्धिविनायक मेट्रो स्थानकापासून आपण चर्चगेटच्या दिशेने प्रवास करतोय आणि या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलची परिस्थिती जर बघितली तर आपण बघतोय की मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। आपण जर कुठला कॉल करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी असं दिसून येत आहे की मोबाईल नेटवर्क या मेट्रोमध्ये अवेलेबल नाही किंवा या ठिकाणी मोबाईल नेटवर्क अवेलेबल नाही। खरं तर मुंबईकरांना गारेगार प्रवास व्हावा यासाठी ही मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे आणि या मेट्रोनी मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी असतात ते मुंबईच्या पश्चिम उपनगराकडनं दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रवास करतात। दक्षिण मुंबईला आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ऑफिसेस आहे, कार्यालय आहे, त्यामुळं अशा वेळी अनेकांना ऑनलाईन मीटिंग्स अटेंड करायच्या असतात, काही मेल्स पाठवायचे असतात किंवा फोनवर काही काम करायचं असतं। मात्र साधारण तासाभराचा जरी हा प्रवास असला तरी तासभर नेटवर्क शिवाय राहावं लागतं आणि अलीकडच्या डिजिटल युगामध्ये नेटवर्क तासभर नसणं हे या मुंबईकरांसाठी कितपत अवघड आहे हे आपल्याला दिसून येतं। त्यामुळं साधारण ही जी आपल्याला डेडलाईन देण्यात आली होती, एप्रिल महिन्यापर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती, मात्र 6 महिने उलटले तरी अजून नेटवर्क या ठिकाणी मेट्रोमध्ये नाहीये। गौरव नाईक, अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।